मित्रांनो, आत्ताच न्यूज आलेली आहे आत्ताच की जी तलाठी भरती होणार आहे यावर्षीची ती एमपीएससी मार्फत होणार आहे। आता एमपीएससी मार्फत भरती होणार आहे, मग तुमचे याच्या आधी जे सिलेबस होत होता तो कशाच्या माध्यमातून होत होता? सरळ सेवेच्या माध्यमातून होत होता। आता तर एमपीएससी घेणार, मग एमपीएससी घेणार म्हणल्यावर सिलेबस पण चेंज होणार। त्याच सिलेबसचं डिकोडिंग घेऊन विश्लेषण करण्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, आतापर्यंत जे सरळ सेवा आणि एमपीएससी यात डिफरन्स काय मेन, तर एमपीएससी हे कन्सेप्टवर जास्त भर देतात। तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुमचे क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होतात। एमपीएससीचे सरळ सेवेच्या ट्रिक्स लावले, इकडून तिकडून काहीतरी अंदाजी टोले मारले, क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जायचे। पण एमपीएससीचं तसं नाही आहे। एमपीएससी मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि दुसरं तुम्हाला वेळेसोबत खेळता आले पाहिजे। ज्याला वेळेसोबत खेळता आलं तो एमपीएससी क्रॅक झाला। वेळेसोबत खेळायचं म्हणजे काय करायचं, क्वेश्चन लवकर सॉल्व्ह झाले पाहिजे। क्वेश्चन लवकर जर सॉल्व्ह झाले, टाइमच्या आधी जर सॉल्व्ह झाले, वेळ खूप कमी असतो तेव्हाच क्वेश्चन सॉल्व्ह होतील। जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। एमपीएससी मार्फत होणारे ज्या एक्झाम आहे तलाठी भरती त्यासाठीचा आजचा सिलेबसचा व्हिडिओ। नवीन काय आता पहिलं अक्षर मालिका लेटर सिरीज। कोणती? अक्षर मालिका लेटर सिरीज। यात काय असतं? गाळलेले पद ओळखणे, चुकीचे पद ओळखणे, मालिका पूर्ण करणे। हे जे असतात हे ऑलरेडी तुम्ही सरळ सेवेमध्ये पण बघितलेले असेल। अक्षर मालिका असेल किंवा दुसरं कोणतं आहे सांकेतिक कोडिंग डिकोडिंग, हे तुम्ही कुठं बघितलेलं आहे? ऑलरेडी सरळ सेवेमध्ये पण होतं, एमपीएससी कडे पण आहे। फरक फक्त काय आहे दोन्हीकडं, एमपीएससीची लेवल थोडी हाय राहणार आहे सरळ सेवेपेक्षा, बाकी कन्सेप्ट मध्ये काहीच फरक नाहीये। कोडिंग डिकोडिंग 2 ते आतापर्यंत जेवढे पण एक्झाम झाले 2 ते 3 मार्क फिक्स, 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात कोडिंग डिकोडिंग आणि नंबर सिरीजवर। याचा अभ्यास करणं सोपं असतं। एबीसीडी पाठ कशी करायची याचे व्हिडिओ ऑलरेडी घेतलेले आहे मित्रांनो। अशा पद्धतीने तुम्ही इथून 2 ते 3 मार्क इझिली मिळवू शकता। काही जास्त एफर्ट घ्यायची गरज नाही, एक्स्ट्रा मेहनत घ्यायची गरज नाहीये। एमपीएससी साठी आहे म्हणून घाबरायची गरज नाहीये। वेगळं काही विचारलेलं नाहीये यात स्पेशल जे सरळ सेवेला असतं तेच विचारलेलं आहे। पुढे तुमचं नातेसंबंध ब्लड रिलेशन, हा टॉपिक पण सरळ सेवेला होता, हा टॉपिक एमपीएससी ला पण आहे। जो सरळ सेवा विचारला जातो प्रत्येक जवळपास ज्या पण एक्झाम होतात एमपीएससीच्या असेल सरळ सेवेच्या असेल सगळ्या लेवलच्या एक्झामला नातेसंबंध टॉपिक विचारला जातो आणि एकदम सोपा टॉपिक असतो, इझी टॉपिक असतो। काहीच नसतं टॉपिक मध्ये, आपल्या घरचे संबंध असतात, थोडं लॉजिक लावायचं असतं। रीजनिंग म्हणजे दुसरं काय, उत्तरं तिथंच असतात। रीजनिंग मध्ये तुम्हाला काही पाठ करायची गरज आहे का? नाही मित्रांनो, कुठलाही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही, काहीच गरज नाही। उत्तरं तिथंच असतात क्वेश्चन मध्ये, 4 ऑप्शन मध्ये, तुम्हाला फक्त एक लॉजिक लावून तिथं शोधायचं असतं। आता हा नातेसंबंध नंतर डायरेक्शन सेन्स, दिशा ज्ञान, हे पण अंतर, दिशा, मूळ ठिकाणापासून स्थान काढणे, किती अंतर काढलं, या टाइपचे क्वेश्चन पण तुम्हाला सरळ सेवेमध्ये होते। इकडे एमपीएससी मध्ये पण आहे, यात पण जास्त एफर्ट लावायची गरज नाहीये। एक पायथागोरसचा फॉर्म्युला असतो, पायथागोरसचा तो माहिती पाहिजे अंतर काढण्यासाठी। त्यानंतर दिशा ज्ञान माहिती पाहिजे, वरती कोणती आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, हे माहिती पाहिजे। त्यानंतर अजून क्लॉकवाईज म्हणजे उजव्या हाताला, अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाव्या हाताला, ह्या गोष्टी माहिती असेल तुम्हाला तर दिशा ज्ञान, डायरेक्शन सेन्स हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात। एक्स्ट्रा काय करायची गरज नसते, इथं पण फक्त लॉजिक लावायचं असतं, कोण कुठं चालला काय चालला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, प्रॅक्टिस करायची असते। ज्याची प्रॅक्टिस असेल त्याच्याकडून क्वेश्चन सॉल्व्ह होतात। आता पुढं सिटिंग अरेंजमेंट, हा टॉपिक पण दोन्हीकडे पण आहे, एमपीएससी ला पण होत आहे आणि तुमचा सरळ सेवेमार्फत पण झालेला आहे। सरळ सेवेमार्फत ज्या एक्झाम होत होत्या तिथं पण सिटिंग अरेंजमेंट होते। आता सिटिंग अरेंजमेंट किती टाईपची असते, एक वर्तुळाकार असते आणि एक लिनियर असते किंवा एक चौरस असते। यात फक्त काय लक्षात ठेवायचं असतं, समोरासमोर बसल्याच्या नंतर उजवी आणि डावी बाजू काय येणार। आता माझ्या समोर जर कोणी बसलेला असेल त्याच्या उजवा हात ज्या साईडला येईल, माझा डाव्या हात त्या साईडला येईल, ह्या गोष्टी समोरासमोरच्या। त्यानंतर सेंटरला बघतोय त्या उत्तरेकडे बघतोय, लेफ्ट राईट, ह्या गोष्टी समजल्या पाहिजे। ठीक आहे, सोपा टॉपिक आहे। इथून पण जवळपास 2 ते 3 क्वेश्चन विचारले जातात
आणि मार्क्स देणारे टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचं. हे आतापर्यंत जेवढे पण टॉपिक सांगितले मी हे सगळे मार्क्स देणारे टॉपिक आहे तुमचे. कमी एफर्ट घेऊन जास्त मेहनत न घेता मार्क देणारे. हा आता मेहनत तर घ्यायचीच आहे, प्रत्येक क्वेश्चनला अभ्यास करायचेच आहे, पण कमी मेहनत घेऊन जास्त मार्क देणारे टॉपिक सांगतोय मी तुम्हाला. हे एकदम इजी टॉपिक आहे, हक्काचे मार्क आहे, सोडायचे नाही. हे मार्क्स इजीले तुम्ही 20 क्वेश्चन येतात, जवळपास 15 ते 20 क्वेश्चन येतात, त्यापैकी 10 मार्क्स 10 क्वेश्चन तुम्ही इझिली काही सेकंदात सॉल्व करू शकतात. फक्त अभ्यास करताना काही कन्सेप्ट क्लिअर उभा द्यायचा. आधी एमपीएससीचा मेन गोष्ट लक्षात ठेवायची, कन्सेप्ट लक्षात ठेवायची, कन्सेप्टवर भर द्यायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर सरळ सेवा म्हणजे T20 आहे आणि एमपीएससी म्हणजे टेस्ट आहे. प्लेअरची खरी टेस्ट कुठे होती? टेस्ट मॅच मध्येच होती. तसं आहे कसोटी क्रिकेट आहे. एमपीएससी म्हणजे कसं आहे? कसोटी क्रिकेट. टिकून खेळायचं आहे तुम्हाला. हे आडून धोडून आठ पाणी इकडं तिकडं आठ झोडपाणी मारायचं कुणीकडं पण आणि आउट होऊन जायचं अशातलं नाहीये. तुम्हाला दिवसभर तिथं टिकायचं आहे, तिथं खेळायचं आहे. त्यावेळेसच तुमचे रन निघतील, त्यावेळेसच तुमच्या प्लेअर म्हणून मान बनशाल तुम्ही, त्यावेळेसच तुमची पोस्ट निघेल. पुढं बघा थोडी माहिती. आता हा टॉपिक नवीन आलेला आहे थोडा, जो सरळ सेवेला नव्हता. फक्त एमपीएससीला आहे कोणता? कोडी पझल, माहितीचे वर्गीकरण, वार, महिने, रंग यावर आधारित क्वेश्चन विचारले जातात. आता ह्या टॉपिक मध्ये काय दिलेलं असेल काय नाही, इथं 1 ते 2 क्वेश्चन फिक्स असतात, करायचे असतात, सोडून द्यायचे नसतात. काय विचारलेलं आहे काय नाही हे आपण ज्यावेळेस डिटेल सिलेबस बघू त्यावेळेस तर घेणारच आहोत. ठीक आहे. पुढं सेकंड टॉपिक मध्ये आता तुमचे अनालिटिकल आणि मॅथमॅटिकल काही कन्सेप्ट रिझनिंग म्हणतो आपण त्याला, तार्किक आणि प्राथमिक गणितीय नियमांचा वापर करावा लागतो. इथं यात येतो प्रामुख्याने वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे काय? गोल गोल काढायचं, असं असं गोल गोल काढायचं. सोपं आहे. वेन डायग्रामचे क्वेश्चन थोडं नॉलेज लावावं लागतं, थोडं लॉजिक लावावं लागतं, थोडा विचार करावा लागतो, जास्त नाही. जास्त विचार केला तर एक्झाम निघत नाही. थोडा विचार करायचा. जेवढा थोडा विचार करशाल तुम्ही तेवढं तुमचं वेन डायग्राम, आकृतीद्वारे संख्या मोजणे, या पझल सॉल्व करणे. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन येतात, इथून सॉल्व होतात. काय ट्रिक्स लावावं लागतात, काय मेन कन्सेप्ट समजून घ्यायचे. पुढे एकदा तेच सांगतो मी, एमपीएससी मध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेनच. जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर राहील तेव्हाच क्वेश्चन सॉल्व होईल. त्यानंतर घड्याळ कार्ड, कॅलेंडर, हे क्वेश्चन तिकडे पण होते सरळ सेवेला. घड्याळ आणि घड्याळाचे कॅलेंडर इथं नवीन आलेलं आहे. वार काढणे, लिप इयर माहिती पाहिजे तुम्हाला. त्यानंतर घड्याळातील काट्यांमधला कोन माहिती पाहिजे, म्हणजे तास काटा 3 वर आहे, मिनिट काटा 12 वर आहे, तर किती डिग्रीचा कोन तयार झाला त्यांच्यात हे माहिती पाहिजे. आता हे कसं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक 5 मिनिटाला 30 डिग्रीचा अँगल बनतो. प्रत्येक 5 मिनिटाला काटा पुढे सरकला किती डिग्रीचा अँगल असतो? 30 डिग्रीचा अँगल असतो 5 मिनिटाला. त्या हिशोबाने लिप इयर मध्ये किती इयर असतात, काय आजचा दिवस 1 वर्षानंतर काय येईल, बर्थडे वगैरे वाढदिवसाचे असतात, पुढचा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल, असे या टाईपचे क्वेश्चन असतात. सोपे असतात. काय करायचं काय नाही त्या गोष्टी समजून घ्यायच्या फक्त. ठीक आहे मित्रांनो. आता पुढं तर्कसंगती, सिलॉजिझम, इतका सोपा टॉपिक आहे. जे सगळ्यांना अवघड जातं ते आपल्या पोरांना सोपं जातं. सांगायचंच तसं आहे. व्हेन डायग्राम काढायची नाही, नो व्हेन डायग्राम. पेन पण उचलायची गरज नाहीये. असे तुम्हाला ट्रिक सांगेल 50-100ची, अशी ट्रिक सांगेल 50-100ची. पेन उचलायची पण गरज नाहीये. पाहता क्षणी क्वेश्चन बघितला, आन्सर टिक करून येशात काही सेकंदात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. काही ट्रिक्स सांगणार आहे आपले व्हिडिओ. ऑलरेडी 50-100ची कन्सेप्ट मी व्हिडिओ टाकलेला आहे, अजून पण व्हिडिओ येईल. ज्यावेळेस बॅच स्टार्ट होईल आपलीवाली, त्या बॅचमध्ये आपण डिटेलमध्ये सगळं सोल्युशन सांगितलं जाईल. ठीक आहे मित्रांनो, समजतंय काय सांगतोय? तर्कसंगती, सिलॉजिझमचं टेन्शनच नाही घ्यायचं. टेन्शनच खूप जणांना विचारलं, खूप जण एमपीएससी करणारे किंवा सरळ सेवा करणारे खूप जणांना टेन्शन येतं. का टेन्शन येतं? की सिलॉजिझम मध्ये डायग्राम ड्रॉ करायची, पण डायग्राम ड्रॉ करायची गरज नाहीये मित्रांनो. तुम्हाला पाहता क्षणी आन्सर भेटून जातं. पुढं बघा, इनपुट आउटपुट संख्या रचनेचे ओळखणे.
ॲनॉलॉजी आणि क्लासिफिकेशन, साम्य शोधणे, 2 घटक आहे त्यांच्यातला काय संबंध आहे, ऑड इन आउट असतात, हे टाईपचे क्वेश्चन असतात तिथं. सांदर्म्य, ॲनॉलॉजी आणि क्लासिफिकेशन, विसंगत घटक ओळखायचे असतात. 4 घटक दिलेले असतात, 4 पैकी 3 तर काहीतरी संबंध राहील, एक वेगळा राहील, गटात न बसणाऱ्या. थोडक्यात सेम असतं. सरळ सेवा आणि एमपीएससी, फरक फक्त क्वेश्चन लेवल. एमपीएससी ला वरच्या लेवलची राहील, इथं 1 ते 2 क्वेश्चन असतात. समजलं मित्रांनो इथपर्यंत? हे झाले 1-2 टॉपिक नवीन आले फक्त तुम्हाला, बाकी सगळे सरळ सेवेचे. पण इथले टॉपिक आता जे नॉन व्हर्बल रिजनिंग असतं, अभाषिक असतं, आकृतीच्या साहाय्याने मोजले जाणारे प्रश्न, म्हणजे पहिले 3 डायग्राम राहतील काहीतरी आणि तिचा 4थ्या आकृतीसोबत काय संबंध येईल, काय येऊ शकते. म्हणजे जसं नंबर पॅटर्न आहे पहिला टॉपिक, कोडिंग डिकोडिंग मधला नंबर पॅटर्न, म्हणजे 2, 6, 10, मग पुढचा कोणता येईल तुम्ही सांगू शकता, 14 येईल सर. तसंच इथं डायग्राम द्वारे विचारलं जातं, आकृत्यांचा डायग्रामचा पॅटर्न विचारला जातो, तो टॉपिक आहे इथं नवीन. त्यानंतर फिगर सिरीज, म्हणजे डायग्राम ओळखणं किंवा आकृती ओळखणं, कोणती आकृती काय आकृती. पेपर फोल्डिंग, मिरर इमेज, वॉटर इमेज या टाईपचे असतात. रिफ्लेक्शन असतं, म्हणजे आरशात काय दिसेल, मिरर म्हणजे कसं दिसेल, उलट दिसेल, सोयीचं दिसेल, काय दिसेल, त्या सगळ्या टाईपचे अंक अक्षर आकृती. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट हा असतो पेपर फोल्डिंग. पेपरची घडी केल्यानंतर कोणती डायग्राम बनेल, किती वेळेस फोल्ड करू शकतो पेपरला, त्या टाईपचे क्वेश्चन असतात इथं पेपर घडी. त्यानंतर असतं काउंटिंग फिगर. यात प्रामुख्याने 2च विचारले जातात, एक असतो ट्रायंगल आणि एक असतो क्वाड्रिलॅटरल, म्हणजेच त्याला त्रिकोण आणि चौरस. 2 टाईपचे असतात, किती चौरस बनतील, किती चौकोन बनतील, किती आयत बनतील, किती ट्रायंगल बनतील, या टाईपचे. याला पण आपल्याकडे शॉर्टकट ट्रिक्स आहे, टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. तलाठी भरती एमपीएससी कडे गेली आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, पॅनिक व्हायचं नाही. क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे याच्यावर भर द्यायचा. अभ्यास मेन गोष्ट आहे. ज्याचा अभ्यास असतो, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर असतात, तो कोणती एक्झाम काढू शकतो. मेन फोकस बेसिक वर राहा. पेपर कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे, कोणी घेऊ, एमपीएससी घेऊ, सरळ सेवा घेऊ, आयबीएस घेऊ, टीसीएस घेऊ, अजून एखादी कंपनी असो, त्याबद्दल विचारच करायचा नाही मित्रांनो. आपलं एकच काम, अभ्यास 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 करायचा. फॉर्म आले, फॉर्म भरायचा आणि पोस्ट काढून घरी जायचं, बस. जे इतर गोष्टीकडे विचार करतात त्यांची पोस्ट निघत नाही. बाकीच्या गोष्टीचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही. UPSC न जरी घेतली एक्झाम तरी आपली क्रॅक झाली पाहिजे, या दृष्टीने अभ्यास करायचा. सिलेबस समजून घ्यायचा व्यवस्थित. सिलेबस समजल्याच्या नंतर काय करणार, क्वेश्चन सॉल्व्ह करणार, प्रॅक्टिस करणार, कंटिन्यू अभ्यास करणार, कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये राहणार. रीडिंग म्हणजे लॉजिक, म्हणजे रिजनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, म्हणजे एक दिवस केलं आणि डायरेक्ट एक्झामला गेले असं नाहीये. दररोज तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये राहावंच लागेल. जेव्हा तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये राहाल तेव्हाच तुमच्या गोष्टी होतील. एक्झाम क्रॅक करणं, एक्झाम कधी होईल, कोण घेईल, हा तुमचा प्रश्न नाहीये. अभ्यास करणं हा तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे मित्रांनो, काय अडचण असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. काय अडचण असेल कॉल करून विचारू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, टेलिग्रामला अपडेट येत राहतात. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती पूर्ण वाटली असेल, चांगली वाटली असेल माहिती पूर्ण, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. जे नवीन एमपीएससी कडे येत आहे, नवीन तलाठी कडे वळत आहे, त्यांच्यासाठी हेल्पफुल राहणार आहे. सगळ्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.